हा झालं जायचा. काय झालं मग त्या काय झालं की तुला जवळ येऊ दे ना काय? बरं बरं जाऊ दे. अरे 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 काय या माय अरे हड अरे हड अरे हड भोतडीचा हाड माझ्या मायला याचा भोतडीचा तुला माणसातला आणि कुत्रीतला फरक समजा ना का? अरे सगळं धोतरवलं गच केलं रे यानं. बापू हे कुत्र तुम्हाला काय करू लागलं? काही नाही बाबा लाड करू लागलं ते. हा ते मुख्य बसा शाट मार लागली तुम्हाला मला काय कळत नाही काय? अरे तर मग तुझ्या बार बापिया कशाला चोदवायला विचारायला काय? अरे सामना हो गया मायनी काय जमाना आला बुवा. त्या कुत्र्याला आता मोसम कळे ना कोणत्या महिन्यात भिडायले आणि हे आजकालचे लेकर भिडायले तर सगळंच कळायला लागलं. भाई मी जमानाच बदललाय बुवा. ए गंडा खुपशा राटप ना लवकर भादर ना फरा मला मौतीला जायचंय उशीर व्हायलाय. मग आई मी वा तुम्हाला काय करायचं म्हणलं? केस काळे करायचे तर तू आटप लवकर. बरं बरं झालं. गण्या गण्या तिकडे पाय. मायो अरे बाप रे बाप. जग्गू अरे कुठं चालला बायकून घेऊन? आई मी परवात लग्न झालं ना वावरात घेऊन चालला काय? इथं चाललो मंदिरात पाया पलाल. बरं जाय बाप्पा चाल. माय मी आज जगाची मजा आहे बुवा. स्वागरात आहे ना त्याची आहे का नाही? हो माय मी जगाचं खरंच नशीब आहे. पण या पोरीचं नशीब लय खराब आहे. कसा आहे तो जग्या माय मी तुला त्या भोकाचा काळा झर माय मी पोरगी पाहिजे कशी पदरात पडली त्याच्या चंद्राचा तुकडाच जणू. पैसा असला की सगळं मिळतंय पोरं हो. आणि जगाकडे काय कमी आहे काय? माई मी एकुलता एक आहे भाव चौकार आहे. घरी कोणत्या भोकात हात घाल सोनं आणि चांदीच लागते हातात. 200 एकर शेती आहे रोटस का कमी झाली काय ती जायदाद? हा अरे पण काय चाटायचा का तो पैसा? माय मी त्या पोरीला अक्कल नाही का रे? हा तिला माहित आहे का रे? तिला माहित आहे का ती किती सुंदर आहे? ती आहे सांगा तिला कोणतरी. अरे तिला आपल्यासारखा एखादा देखणं पोरगा शोभला असता. हा कसा बोलला. अरे काय ते रूप आहे राव तिचं. लाजरा हसरा वजीर चेहरा त्यात तिची ती एखाद्या हरणी सारखी चाल. काय ते कपाळ काय ते डोळे काय ते नाक आणि काय ते तिचे डाळिंबासारखे लाल जरत ओठ काय ती तिची मान आणि काय ती तिचे गुबगुब. अरे बाप आता काय करणार हे चिम्या अरे काय झालं? काऊन बोंब लायला? तिकडे पहा ग्रामपंचायत जवळ काय आहे ते माय वाचणार सगळी याची पहा तुम्ही आता. ए चिम्या भडीव्या दारू तू इकायला ना आमची माय कशाला वासल रे? भोसडीचं पहाट दारू पिलं वाटतंय. आपण धंद्याच्या टायमाला पियत नसतो. अरे तर मग धुंदात सरव गेल्यासारखं काहून बोंब लायला? काय झालं तर नीट सांग ना लाल चोख्या. तिकडे पहा ना ग्रामपंचायत जवळ काय आहे ते. चला तिकडे चला. मायला तर पाहूच आता काय ते. पहा जाऊन. चला तू हा, चला. चला. अरे बापो अरे हे तर पाटलाचं पुत्र आहे. पण मायला याचं मुंडकं इथं आहे बाकीचं शरीर कुठे? अरे बाप रे बाप. अरे याचं मुंडकं इथं तोडून अटकवलं तरी कोण? आणि तसं बरं झालं मी ना माय मी बोले. अरे मी ढुंगणाला चावलं होतं की हे. थांबा हाय पोरवा हे पहा इथं काहीतरी लिहिलंय. काय आहे? थांबा मला पाहू द्या. अरे काय लिहिलंय बोल की. अरे तू दातकडी काहून बसली? माय मी असं काय लिहिलं यात? पोर हो बापू मला वाचता येत नाही. मला पण वाचता येत नाही. तुमच्या मायला तुमच्या प्रभू तुला वाचता येतं का बाबा? बापू मला वाचता आला असता तर केसा भादरत बसलो असतो का मी इथं? माय मी मग इथं शिकलेलं कोण आहे बाप्पा? गोले आहे की रोज शाळेत जाते. हा गोल्या वाच बर फटकन काय आहे ते सांग. हा वाच फटकन वाच. इकडे वाच तुम्ही बाजूला वाच मा. अलकाना आ जहाजीच ज आ
चाफल चोद्या पुढं वाच ना. हो हो. आ ज त तलउकार तू म तू म च आणि या तू म हे नाही येत जोडाक्षर हे. माय मी जवळ आपल्या गावाचं पाणीच वेगळं आहे राव. एकही शिकलेलं नाही तर बार बापी. गोऱ्या दमाना वास होईल होईल होईल. नाही आता नाही होत. भाई इकडं पाठर द्या. माय मी नुसता मोबाईल पाहतय. नाही काळ कर तिकडे जाऊन जमन हुंग. माय मी अरे काय भानगड आहे? अहो हे पाहन काका, पाटल्याच्या कुत्र्याचं मुंडकं कोणतरी इथं लटकवलंय आणि रक्ताने इथं काहीतरी लिहिलंय पण. यावर वाचा बरं तुम्ही, वाचा हे. अरे मी चष्मा नाही आणला, मला नाही जमणार. त्याच्या मायचा माया म्हणलं होतं ना आपल्या गावाचं पाणीच खराब आहे. माय मी थांबा डॉक्टर आले. डॉक्टर तिले मस्त वाचते. डॉक्टर हा हे वाचा हो एकदा. काय सांगा बरं आम्हाला. अरे माय मी आम्ही काय साधा डॉक्टर आहे का काही पण वाचायलं. ऑपरेशन असेल तर सांगा मग करतो. हो नाही तुम्ही ऑपरेशन नका करू बापा. मग त्या सध्याला साधा केस तोड झाला होता तर यायनं त्याचं मूळव्याधीचं ऑपरेशन केलं. बरं त्याला मूळव्याध पण नव्हता, उगाच गाठ फाडली त्याची. हो डॉक्टर वाचा की. वाचतो पण मग आधी एक क्वार्टर द्या. अहो घ्या की. ऐ चिम्या दे क्वार्टर. नाही मी नाही देत. मी उदारी बंद आहे. अरे दे म्हणतो की मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तुला गावात धंदा करायचा का नाही? असाल तुम्ही ग्रामपंचायत सदस्य, पैसे द्या तुम्ही. तुमची ग्रामपंचायत काय करायली? शट उपटायली काय करायली म्हणजे. दे तू दे मुकांड दे एक क्वार्टर दे. बापू तुम्ही बोलायले म्हणून देतो. हा धर रे. हा इकडं काय हे आज तुमच्या गावावर दरोडा पडणार आहे. खाली तुमचा विश्वासू व हुंकार झंप्या डाकू. अरे बाप, आता आपल्या गावाचं काय खरं नाही. अरे तो झंप्या माणूस नाही, हैवान आहे हैवान. तो ज्या गावावर पण दरोडा टाकतो त्या गावातल्या माणसाला आधीच सांगतोय की मी तुमच्या गावावर दरोडा टाकणार आहे. बरं लुटमार तर करतोय पण जे काय माणसं मारतोय. अरे आता आपलं कसं होणार. अरे बापू, अरे काय झालं बाप्पा. हाय म्हातारे, आज रात्री आपल्या गावावर झंप्या टाकू दरोडा टाकणार आहे. काय बाई, हे देवा, आता काय करू माय. आता कसं होईल बाई. अरे थांबा माई, मी एवढं काय घ्यायला लागले रे तुम्ही. अरे काय करणार आहे तो डाकू. हो सदस्य, तुम्हाला माहित नाही की झंप्या डाकू काय आहे ती. अरे तुला माहित नाही मी काय आहे. तुला सांगतो, एकदा मी वावरात जागलीवर गेलो होतो झोपायला, तर तिथं 4 चोर मह्या गाईला सोडू लागले. आज काय हाणलं म्हणशील हागस्तोर. आणि मग ह्यो झंप्या काय चीज आहे. येऊ दे मायला त्याच्या, मी पाहतो कसा गावात येतोय ते. पण सरपंच कुठे आहे. ते गेलेत ना ऊस तोडायला लातूरला. माय मी त्याचं बरं आहे बा. मायला जीव पण वाचला आणि पैसे पण कमवायला लागलेत. 2 कोयत्याचे 1 लाख रुपये. जोक आहे का. तू ताण नको घेऊ. मी जवळ गावात आहे तवर गावावर कोणतंच संकट येणार नाही. बरोबर आहे यायचं. माय मी आपण सगळे मिळून त्या झंप्या डाकूचा आण ठेचू की. काय सदस्य बापू, तुमच्या आधीच गौऱ्या मसनात गेल्या. तुम्ही मेले तरी काय गम नाही, पण आमचं अजून लग्नच बाकी आहे. आम्हाला नाही मारायचं आहे. श्यामी आहे, चल आपण लपून बसू. चल. हो चल. यार बाबा, मला पण येऊ द्या. आहे चला पटकन, चला येऊ द्या. पप्पा तुम्ही चला घरी, आधी चला घरी. ओ डॉक्टर मी क्वार्टर वापस द्या. थांब. बापू मी आहे, ताण नाही घ्यायचं. मी येतो व्यवस्था करून. गेले सगळे. वंडे तू घेऊ नको, आज माझ्या घरी ये. मग पोरग बाहेर गावाला गेले, मी एकटाच आहे घरी. ये बाई, तुम्हाला तर काय माय कशाचाच काय नाही. मरा तुम्ही इथंच. चालले मी आजपासून आपलं ब्रेकअप. माय मी या झंप्या डाकूच्या